सोलापूर महापालिकेच्या महासभेत गोंधळ झालाय। स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये झुंपली आहे। भाजपकडून 9 पैकी 8 नावं घेतल्यानं विरोधकांकडून आक्षेप नोंदवला गेला। शिंदेच्या शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांच्याकडून भाजपच्या 9 पैकी 8 नावांच्या निवडीवरती आक्षेप नोंदवला गेला। भाजपने 9 पैकी 9 नावं आजच घोषित करावी अशी मागणी केली गेली, तर भाजपकडून पुढच्या सभेत नावं घेणार अशी भूमिका काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेना गटाचे नगरसेवक आणि महापौरांच्या व्यासपीठावर धावून गेले। महापौर विनायक कोंड्याल सभा तहकूब करतायत, तर त्याला विरोधकांकडून विरोध केला जातो। महापौरांच्या व्यासपीठावरती हात आदळत विरोधक चांगलेच आक्रमक झाले। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांच्याकडून। अनिकेत, कस्तुरी, आपण जर पाहायला गेलं तर सोलापूर महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा जी आहे ती होती आणि यामध्ये जे आहे ते स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला। खर तर शिवसेना शिंदे गटाचे जे अमोल शिंदे आहेत यांच्याकडून भाजपाची जे 9 पैकी 8 नावांची निवड झाल्यानं आक्षेप घेण्यात आला आणि ते महापौराचं जे खुर्ची आहे त्यापाशी जाऊन विचारणा केली असता महापौरांनी जे आहे ते आता सभा तहकूब केलेली आहे आणि त्यामुळे आता विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। खरं तर 102 नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेमध्ये आहेत आणि त्यापैकी 87 तब्बल भाजपाचे नगरसेवक असताना देखील आता महापौरांना जे आहे ही सभा तहकूब करण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे। खरं तर महापौरांच्या व्यासपीठावर हात आदळत विरोधक जे आहेत ते मोठे आक्रमक झाल्याची आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येते। आज सर्वसाधारण सभा होती, मात्र अशातच थोड्या प्रमाणात विरोधकांनी देखील ही सभा जी आहे ती मोठ्या प्रमाणात आक्रमक केल्याचे चित्र दिसते। महापौर विनायक कोंड्याल यांनी वाढता तणाव लक्षात घेता सभागृहाचे कामकाज जे आहे ते थांबवलेले आहे। शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे असतील, काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे असतील यांनी जे आहे त्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून जो आहे तो गोंधळ घातल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसतंय। बरं, धन्यवाद अनिकेत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण हे दृश्य पाहतोय, सोलापूरच्या महापालिकेच्या महासभेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये चांगलीच झुंपली आहे। हात आदळत बाकावरती विरोधकांकडून आक्षेप नोंदवला गेला। भाजपने 9 पैकी 8 नावंच घेतली, त्यामुळे विरोधकांनी आक्षेप नोंदवला। भाजपने 9 पैकी 9 नावं आजच घोषित करावी अशी मागणी केली गेली।